इतकं सुंदर लातूर शिक्षणाच्या नावानं अख्ख्या हिंदुस्थानमध्ये ज्या लातूरची ख्याती आहे त्या लातूरमध्ये 10वी नापास असलेला रवींद्र चव्हाण येऊन काहीतरी बोलतो आणि तुम्ही शांत कसे बसले. विलासराव देशमुख साहेबांनी उभ्या आयुष्यामध्ये संसदेमधली भाषणं ऐका, विधिमंडळामधली भाषणं ऐका, प्रसार माध्यमांमधल्या मुलाखती ऐका, प्रेस कॉन्फरन्स, राजकीय सभा ऐका. उभ्या आयुष्यात कोणाला सुद्धा तुमच्या माझ्या विलासराव देशमुख साहेबांनी एक शब्दही कुणाविषयी वाईट बोलले नाहीत. अरे विरोधक असावे तर गोपीनाथराव मुंडे साहेबांसारखे, विलासराव देशमुखांसारखे असावे. आयुष्य वेगवेगळ्या पक्षात होतं पण कधीही खालच्या स्तरावरची टीका केली नाही. मैत्री कशी जपावी, राजकारण राजकारणाच्या ठिकाणी आणि संस्कार संस्काराच्या ठिकाणी या भारतीय जनता पक्षवाल्यांनी संस्कार पायदळी तुडवायचं पाप केलं. त्याला तुम्ही उत्तर देणार की नाही याची परीक्षा येत्या 15 तारखेला आहे. म्हणून मी तुम्हाला विनंती करायला आलो. विलासराव देशमुख साहेबांच्या आठवणी पुसून काढू असं रवींद्र चव्हाण म्हणाले. रवींद्र चव्हाण काय काय पुसणार आहात? किती आठवणी सांगायच्या विलासराव देशमुख साहेबांच्या? छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती विलासराव देशमुख साहेब मुख्यमंत्री व्हायच्या अगोदर 4 वेळा जयंती व्हायची. विलासराव देशमुख साहेब व्यथित झाले आणि म्हणाले की माझ्या राजाची एक जयंती झाली पाहिजे आणि जगभर गाजली पाहिजे. इतिहासकारांची समिती बसवली आणि 19 फेब्रुवारी ही तारीख विलासराव देशमुख साहेब मुख्यमंत्री असताना निश्चित झाली आणि शासकीय सुट्टी विलासराव देशमुख साहेबांनी दिली. या महाराष्ट्रामध्ये, या भारत देशामध्ये इथून पुढे हजारो वर्ष शिवाजी महाराजांची जयंती 19 फेब्रुवारीला होणार आहे आणि विलासराव देशमुख साहेबांची आठवण आम्हाला असणार आहे. रवींद्र चव्हाण काय काय पुसणार आहात तुम्ही? माझ्या